यांनी या सगळ्याबाबत हे केलेलं आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर एक अतिशय मोठी बातमी हाती येते। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर केलेली आहे। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे, आपण त्याबाबत वेगळ्यानं विचार करू असं फडणवीस म्हणालेले आहेत। अगदी काही वेळापूर्वीच त्यांची विधान भवन परिसरामध्ये विधान परिषदेमध्ये जात असताना या आजी माजी मुख्यमंत्र्यांची भेट झालेली होती। या दोघांमध्ये हस्तांदोलन झालेलं होतं आणि त्यानंतर अंबादास दानवे यांच्याबाबतचं निरोपाचं भाषण करत असताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहातच ऑफर दिली। 2014ला विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढली होती। काही कारणाने ते त्या ठिकाणी विधानसभेच्या त्या निवडणुकीत पोहोचू शकले नाहीत, पण 2019ला म्हणजे 14ची निवडणूक आम्ही अमरासमोर लढलो होतो। त्यावेळी मला वाटतं प्रशांत बंबच्या विरुद्ध या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही काय? ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही काय? ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप